नव्याने स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये। तर तुम्ही बघू शकता उठली तर केव्हाच होती गाईज। तर आता फायनली लाईट सुद्धा गेली आहे। तर काहीच वेळात आपण आपले रुटीन स्टार्ट करूया। जे काय असेल ते आज काही खास नाही, जेवण काय बनवायचं ते। सध्या तर मी घरीच आहे, कारण जिथे मी इंटरव्ह्यूला गेले होते तिथून अजून काहीच रिप्लाय आलेला नाही आहे। मला होप लवकरच येईल। तर तिथे नाही झालं तर दुसरीकडे आपण नक्की ट्राय करणार आहे। सो आजचा ब्लॉग असणार आहे काहीतरी नवीन स्पेशल, तर बघत राहा आणि माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। सो हे काय, आता मी लिव्हिंग रूममध्ये आहे, तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडवरनं। तर आता मी करतोय ब्रेकफास्ट। बघा 12 वाजता आमचा ब्रेकफास्ट चालू आहे, कारण संडे पंडा असतो थोडंसं आरामनुसार, त्याच्यामुळे 2,500 रुपये आपल्याला जेवणाला काय बनतं तर चला मी तुम्हाला काय हे पकडून ट्रान्सपोर्ट। A few moments later. हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम आहे तुमचं। तर तुम्ही बघू शकता की माझं ऑलमोस्ट सगळं काम तर झालेलं आहे, पण काम म्हणजे कसं होतं, थोडंसं जे आपल्या किचनमध्ये जे कबर्ड्स आहेत तर त्याच्यामध्ये आपले जे काचेचे बाउल्स वगैरे जे काय होतं ना ते सगळं म्हणजे काहीही ठेवताना पडायचं खूप हे होती भीती। तो ऑलमोस्ट मी ते सगळं सॉर्ट आउट केलेलं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित सेट केलं, किचन आवरलं। सासूबाईंनी त्यांना मच्छीच आवडते, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी कालवण भात आणि बोंबील फ्राय केले आहेत। आणि मग आमच्यासाठी मी मस्तपैकी भात आणि डाळ लावून आली आहे। विपुल त्याच्या काकाबरोबर कुठेतरी बाहेर गेला आहे, काही महत्त्वाचं काम होतं असं म्हटलं तो मला। मी बोलले ठीक आहे, काही हरकत नाही, जाऊन ये। तर तोपर्यंत मी फटाफट सगळं आवरलं, मी फ्रेशअप झाली। त्याच्यानंतर आता काही मेकअप वगैरे अजून मी काहीच केलेलं नाही आहे। तर गाईज बघा, मेकअपपेक्षा जो ओरिजिनल लुक आहे तोच बेस्ट असतो। तर आता माझं काम आहे बघा, मला कपडे वाळत घालायचे आहेत। हे जे सुकलेले कपडे ते काढून फोल्ड करून माझ्या कपाटात त्याच्या कपाटात ठेवायचे आहेत। बेड तर ऑलमोस्ट आपलं सेटच आहे काल परवापासूनचं, एवढं काय नाही सकाळी केलं होतं। तर आता वेळ आहे आपली दिवाबत्ती करायची। तर हे आपली स्वामी आणि ही मी। तर स्वामींना आपण दिवा लावून घेऊया। तर बघा तुम्ही पण, स्वामींची पूजा राहिली आहे ती मी करून येते, तुम्ही सुद्धा बघा। सगळ्यात आधी आपण मला ना कदाचित आम्ही मठात जाणार आहे, ते येताना मी एक चांगलासा दिवा घेऊन खूप सारं म्हणजे अगरबत्तीची विभूती जमा झालेली आहे। आता आम्ही इथे देवासाठी ना मी वेगळा फडका ठेवला आहे, देव पुसण्यासाठी। हा फडका म्हणजे मी डस्टिंगला प्रत्येक गोष्टीला मी वेगळं ठेवलं आहे। तर आणि मला ना म्हणजे असं एक देव पुसण्यासाठी असं लागतं तसं काही कपडा असं मला घ्यायचं आहे, मी लवकरच घेईन। आहे ना, तर मी विचार करते की मी ह्याचे 2 तुकडे करते। तर नाही विसर्जनामध्ये आपल्याला दिलं होतं बाप्पाच्या, ते मी मस्तपैकी धुतलं होतं स्वच्छ पाण्याने। तर हेच आपण देवाला वापरूया पुसायला। मला कोणीतरी सांगितलं मस्त, जर तुम्हाला बेबी असेल क्यूटशा छोनूशा, तर हे फोटो बघा कृष्णाचा मी आणला होता, मला आवडला म्हणून। असं काही नाही बेबी होण्यासाठी वगैरे, हा कृष्णा मला खूप आवडतो म्हणून मी हा फोटो देवघरात ठेवते।
त्याच्यानंतर हे आहेत आपले स्वामी. विपुलानं खूप चांगलं साईबाबांचे इथे ते हाराची डिझाईन काढतो. त्यांनीच बघा इकडे बघू शकता स्वामींची पूजा केलेली आहे. मी विचार करते ना गाईस की मस्तपैकी छोटीशी स्वामींची मूर्ती मागव. बघू माझ्या बहीण आता अक्कलकोटला जाणार आहे तर मी तिलाच किंवा एकदाच सांगून येताना घेऊन या माझ्यासाठी. मला तर माहित नाही की स्वामी माझ्यावर एवढे रुसलेत की ते मला अक्कलकोटला बोलवतील की नाही. ही आपली घंटी. आपण देवाला दिवा लावतो आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निशंक होई मला निर्भय होई मला प्रचंड स्वामी पाठीशी नित्य रे मला तर क्या भूत हे स्मरण गावे अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे गुण काय सर्व प्रकार परवी माय. आठवीन काळही नाही त्याला कळो आहे दयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची वितोसी पहिले पडते बसे अंतरी स्वामी शक्ती कळते. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा सत्य सहित असा हो सीतावी न तो स्वामी भक्त. आठव किती दिली त्यानेच साथ नको डग नको स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन ध्यानाधरित स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती दया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी जय समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर चला फायनली आपली पूजा तर झाली आहे. तर आता मी काय करते हे सगळे कपडे व्यवस्थित लावून घेते. आणि कुकरची शिट्टी झालीच आहे. सासूबाईंना मी बोलून आली आहे की कुकरची शिट्टी झाल्यावर प्लीज बंद करा कुकर. कारण मला फटाफट रूममधनं परत खाली जावं लागेल. केस धुतले नाही आहेत गाईस. घामेने एवढे ओले झाले आहेत. मला खूप म्हणजे आपल्या सगळ्या बायकांचा तो प्रॉब्लेम आहे. किचनमध्ये असल्यावर आपल्याला गरम होतेच. सो मला सुद्धा तेच झालंय. गरमी खूपच जास्त झालेली आहे. एसी लावली आहे मी. हे बघा एसी आहे आमच्याकडे. हो विंडो एसी आहे आमच्याकडे. फ्लिप एसी नाहीये पण विंडो येतील माझ्या नवऱ्याने बोलतात ना. लग्नाच्या आधी त्यांनी लावून घेतलेलं. म्हणजे माझ्या सासू सासरे लिव्हिंग रूम मध्ये जास्त असतात इन्स्टेड ऑफ द बेडरूम्स. सो तिथे सुद्धा आहे एक एसी ते. आणि इथे वरती सुद्धा आहे देवाच्या कृपेने. तर मम्मी आणि जीजू कुठेतरी बाहेर गेलेत. मम्मी मला बोलली ना ते करायचे काही काम आहे म्हटले एवढंच. तर बघू आता काय पुढे करायचं ते. आता मी विचार करते साधं वरण लावलेलं. वरण भात बनवणार होते पण वरणासाठी ना ग्राईस जिरं संपलं तर मार्केटला मला पुन्हा जावं लागेल उन्हाचा. जो मी नाही गेले आज पाऊस थांबला आहे. सो मी डिसाईड केलं की मी दाल फ्रायज बनवते. सो मी डाळ साधी शिजायला ठेवली आहे. आणि थोडंसं आपलं ते बासमती चावल होता ना बिर्याणीसाठी तो थोडा होता. त्याच्यामध्ये अजून मी थोडेसे तांदूळ ॲड केले आणि त्याचा भात बनवला. मग मी काय करीन दाल फ्राय आणि राईस आज ॲडजस्ट करू. आणि थोडा आणि कदाचित विपुल लवकर आला तर बीचवर वगैरे जायचा प्लॅन आहे. संडे आहे त्याच्यामुळे जर पाऊस नसला तर. आणि सगळ्यात आधी आपण मठात जाणार आहोत स्वामींचं दर्शन घ्यायला. आमची गाडी सुद्धा बंद पडली आहे. गॉड नोज काय झालंय गाडीला. टू व्हीलरला चालूच होत नाही आहे ती.
तर चला आता बघा पुढे अजून काय काय होते ते. तर मी फटाफट कपडे वगैरे सुकवते आणि भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर. तोपर्यंत तुमची सुद्धा काही कामं असेल तर करून घ्या. धर्मवीर 2 बघितला का नाही? आज संडे आहे, लवकरच बुक करा. तर चला गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता की आता संध्याकाळ सुद्धा झाली आहे. मी आज म्हणजे काय रेस्ट वगैरे केला नाही. विपुल गेला होता बाहेर. थोडीशी तब्येत माझी, यू कॅन सी फ्रॉम माय आयज हाव आय एम. तर आताच फ्रेश अप झाले थोडेसे. काय मेकअप वगैरे करायची इच्छा नाही. घरातल्या घरात काय करायचं. तर आता हे कपडे काढलेत मी घडी करायला, बघू शकता तुम्ही. तर हे कपडे घडी करून घेते मी फटाफट. आणि कपडे सुद्धा सुकवले आहेत मी स्टँडवरती. और फटाफट हे कपडे घडी करून घेते. दुपारचं वरण भात बनवणार होती ते तसंच आहे कुकरमध्ये. तर डाळ मला गरम करावी लागेल, त्याच्यात हिंग जिरं वगैरे टाकून. आणि मच्छी आणायला मी जाणार आहे मिस्टरांसोबत, म्हणजे विपुलसोबत. तर मच्छी येताना मी बघून येते काय मच्छी भेटते का. बरेच दिवस झाले मच्छी खायची इच्छा होत होती. चिकन खाऊन कंटाळा आला रोज रोज काय चिकन खायचं. तर काहीच वेळात मी जाणार आहे आणि घेऊन येते आणि मग भेटते तुम्हाला. आणि होप तुमचासुद्धा चहा वगैरे झाला असेल, माझा पण झाला असेल. तर गाईस, नुसतं चॅनलला व्ह्यू करू नका, सबस्क्राईब करा. हे किती वेळा सांगायचं तुम्हाला, मला हेच कळत नाही. जे श्रीमंत आहेत त्यांनाच तुम्ही सबस्क्राईब करतात. आपल्या सगळ्या सामान्य माणसाला सबस्क्राईब करायला काय होतं, थोडासा वेळ जाईल. एक बोट फक्त तुम्हाला तिकडे लावायचा आहे, बाकी दुसरं काय तर करायचं नाही आहे तुम्हाला. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. तर चला भेटूया तुम्हाला पुढच्या काहीच वेळामध्ये. हे गाईस, तुम्ही बघू शकता की मी आता किचनमध्ये जाणार आहे स्वयंपाकाची तयारी करायला. थोडीशी बाहेर गेली होती मी, तर आत्ताच आली आहे ऑलमोस्ट. तर बहुतेक विपुलचा आपल्याला कॉल येतो आहे, सो त्याला आपल्याला. सो हे गाईस, तुम्ही बघू शकता की कालचं तर आजच्या ब्लॉगमध्ये काही जास्त स्पेशल तर नव्हतं. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या भेटूया पुन्हाच एक चांगले ब्लॉग घेऊन. तर तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इन्स्टा आयडीला सुद्धा फॉलो करा आणि असं भरभरून प्रेम द्या तुमचं. तर चला भेटूया आपण उद्याच्या काही चांगल्या ब्लॉगमध्ये.